नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 च्या वाटपासंदर्भात आणि मंजुरी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते, याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये मंजूर होऊ शकते, किती शेतकरी पात्र होऊ शकतात, त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 साठी मंजूर होऊ शकतो, याचबरोबर हा निधी कधीपर्यंत वाटप होणार, हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे, काढलेला आहे, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला ती माहिती पाठवली आणि शासनाच्या माध्यमातून मंजूर केली। म्हणजे मंजूर झालेले जिल्हे वेगळे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अद्यापर्यंत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते हे सर्वप्रथम जिल्हे बघूयात। याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील 3 लाख शेतकऱ्यांना 250 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे। अद्यापर्यंत शासनाने तो प्रस्ताव मंजूर केलेला नाही, परंतु जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील 3 लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते। हा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, परंतु शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली नाही, परंतु लवकरच शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून याला मंजुरी दिली जाऊ शकते। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत आणि 87 महसूल मंडळातील 9 लाख शेतकऱ्यांना 600 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 मंजूर केली जाणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। शेतकरी सुद्धा पात्र झाले आणि मोठी भरपाई मंजूर केलेली आहे। 342 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई लातूर जिल्ह्याला मंजूर केलेली आहे। व्हिडिओच्या शेवटी मी लातूर जिल्ह्याचा ॲक्युरेट आकडा आणि ॲक्युरेट शेतकरी संख्या सांगणार आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 4 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 600 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे। याच्यामध्ये 6.5 लाख शेतकरी नांदेड जिल्ह्यातील पात्र होणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील 4 लाख पेक्षा जास्त शेतकरी 5.5 लाख शेतकरी पात्र झालेले आहेत। शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे। परभणी जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे 4 ऑक्टोबर रोजी। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळी डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी 30 महसूल मंडळातील 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर 52 महसूल मंडळातील 3 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि या 3 लाख प्लस शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील 2 लाख शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे। याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील 3,50,000 शेतकऱ्यांना 360 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळातील 2.5 लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि 150 कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्यांना भेटणार आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसुली मंडळातील 2,70,000 शेतकऱ्यांना 280 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख प्लस शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 2,80,000 शेतकऱ्यांना 224 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचे काही प्रस्ताव मंजूर झालेले काही जिल्हे आहेत, म्हणजे त्या जिल्ह्याचे प्रस्ताव शासनाला गेले आणि शासनाच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर केले। कोणत्या जिल्ह्यातले प्रस्ताव शासनाने मंजूर केलेली याची ही माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पहिला प्रस्ताव आहे 23 सप्टेंबर 2024 चा आणि 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्य सरकारने एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि या बैठकीच्या माध्यमातून 23 सप्टेंबर 2024 रोजी जवळपास 12 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 237 कोटी 7,13,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। आता याच्या व्यतिरिक्तही दुसरे प्रस्ताव मंजूर केले, एका मी तुम्हाला माहिती सांगणार, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा। पहिला जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील 49,298 शेतकऱ्यांना
₹51,72,42,हजार रुपये. वर्धा जिल्ह्यातील 40,863 शेतकऱ्यांना 36,91,00,000 रुपये. चंद्रपूर जिल्ह्यातील 84,349 शेतकऱ्यांना 74,29,00,000 रुपये. नागपूर जिल्ह्यातील 15,332 शेतकऱ्यांना 18,36,56,000 रुपये. याचबरोबर नागपूर विभागातील जर पाहिलं तर गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या नागपूर विभागातील 1,89,843 शेतकऱ्यांना 187,29,96,000 रुपये. याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे पुणे विभागाचा. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील 7,779 शेतकऱ्यांना 4,58,71,000 रुपये. सातारा जिल्ह्यातील 2,083 शेतकऱ्यांना 84,00,000 रुपये. सांगली जिल्ह्यातील 18,306 शेतकऱ्यांना 11,13,25,000 रुपये. आणि एकूण पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यातील 28,168 शेतकऱ्यांना 16,56,82,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव 765 शेतकऱ्यांना 51,00,000 रुपये. आणि अमरावती जिल्ह्याचा हा छोटा प्रस्ताव होता, परंतु दुसरा मोठा प्रस्ताव अमरावती जिल्ह्याचा सरकारकडे पाठवला गेला आहे आणि याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र होणार आहेत. पुढचाही प्रस्ताव तसाच आहे. अकोला जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव 10,506 शेतकऱ्यांना 12,90,00,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 5,348 शेतकऱ्यांना 5,47,00,000 रुपये. बुलढाणा जिल्ह्यातील 10,337 शेतकऱ्यांना 13,58,00,000 रुपये. वाशिम जिल्ह्यातील 641 शेतकऱ्यांना 72,00,000 रुपये. आणि एकूण या अमरावती विभागातील 27,597 शेतकऱ्यांना 33,20,35,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे. आणि एकूण या 12 जिल्ह्यातील 2,45,708 शेतकऱ्यांना 237,07,13,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. आणि ही जी काय अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे जून, जुलै व 15 ऑगस्टपर्यंत ही अतिवृष्टी झाली होती आणि हे सर्व प्रस्ताव शासनाने मंजूर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रस्ताव आहे 4 ऑक्टोबर 2024चा. सरकारने 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून 4 ऑक्टोबर 2024 रोजी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 997 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या प्रस्तावानुसार मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये पुढचं माहिती विभागीय आयुक्त कोकण यांचा प्रस्तावानुसार रायगड जिल्ह्यातील 147 शेतकऱ्यांना 4,75,000 रुपये. रत्नागिरी जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांना 3,73,000. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना 5,43,000. आणि एकूण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही कोकण यांचा विभागीय आयुक्त कोकण यांचा प्रस्तावानुसार 541 शेतकऱ्यांना 14,01,000 रुपये. पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त नागपूर यांचा प्रस्ताव. नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील 6,172 शेतकऱ्यांना 9,32,00,000 रुपये. पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार बीड जिल्ह्यातील 79,492 शेतकऱ्यांना 54,62,98,000. लातूर जिल्ह्यातील 326 शेतकऱ्यांना 21,08,000. लातूर जिल्ह्याचा हा पहिला प्रस्ताव. दुसरा प्रस्ताव लातूर जिल्ह्याचा 3,58,767 शेतकऱ्यांचा प्रस्ताव आणि या शेतकऱ्यांना 384,14,38,000 रुपये. पुढचा प्रस्ताव आहे परभणी जिल्ह्यातील 5,29,761 शेतकऱ्यांना 548,59,00,000 रुपये. आणि एकूण परभणी, बीड आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यातील 6,09,579 शेतकऱ्यांना 603 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. आणि एकूण या 7 जिल्ह्यातील 9,75,069 शेतकऱ्यांना 997,04,36,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे जवळपास आतापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 2 प्रस्ताव मंजूर केलेले, ज्यामध्ये 23 सप्टेंबर रोजी पहिला प्रस्ताव 12 जिल्ह्यासाठी मंजूर केला. दुसरा प्रस्ताव 4 ऑक्टोबर रोजी 7 जिल्ह्यासाठी मंजूर केला. आणि 2 प्रस्ताव आतापर्यंत मंजूर झालेत. आणि अजून भरपूर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर होणार आहेत. त्याच्यामध्ये मराठवाड्यातले भरपूर जिल्हे बाकी आहेत, याचबरोबर विदर्भातले जिल्हे बाकी आहेत, पूर्व विदर्भातले बाकी आहेत, उत्तर महाराष्ट्रातले बाकी आहेत, पश्चिम विदर्भातले बाकी आहेत. भरपूर अतिवृष्टी नुकसान भरपाई विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीमुळे सरकार भरपूर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमची यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.